नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्रामधील लाखो तरुणांसाठी एक महत्त्वाची मोठी या ठिकाणी बातमी आली आहे. ज्या मुलांना पोलीस बनायचे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी बातमी आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आता स्वप्न पूर्ण होणार आहे. खूप दिवसापासून तुम्हाला ज्या भरतीची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. कारण की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जवळजवळ 15,631 पदांची या ठिकाणी भरती होणार आहे. आणि ह्यासाठी सर्व जी प्रक्रिया आहे, संपूर्ण जो काही GR होता तो सुद्धा ठिकाणी प्रसिद्ध केला गेलेला आहे. म्हणजेच काय, तर सरकारने ह्यासाठी सर्व या ठिकाणी जो हिरवा कंदील आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामुळे भरपूर विद्यार्थी खुश झाले. पण आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर निवडणुका येत आहे, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की भरती कधी सुरू होणार आहे, त्याची जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म कधी सुरू होतील, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे. तर सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करा की या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करा. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला हाईप करून द्या, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं त्यावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळत असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामधील लाखो तरुणांसाठी एक महत्त्वाची या ठिकाणी बातमी आली आहे. ती म्हणजे असं की महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरती 2025 प्रक्रियेला जो हिरवा कंदील तो या ठिकाणी दाखवलेला असून सुमारे 15,631 पदांसाठी लवकरच भरती सुरू होणार आहे. आता कधी होणार आहे सुरू, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे. पण ज्या मुलांना खरोखर पोलीस बनायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सर्व मदत मी या ठिकाणी फ्रीमध्ये करत आहे. तर ज्या मुलांना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल किंवा सिलेक्ट व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवा. जसं तुमचं नाव गीता असेल, रीना असेल, किंवा तुमचं नाव साक्षी असेल, जे असेल ते, किंवा राहुल असेल, अनिकेत असेल, महेश असेल, जे तुमचं नाव असेल ते नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. फॉर्म भरण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल. तुमचं फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिलं जाईल. तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्सही फ्रीमध्ये मिळणार आहे. तर ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवा आणि फॉर्म भरायचे की नाही एवढंच लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केले जाईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की 15,631 पोलीस पदांची भरती या ठिकाणी लवकरच होणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर भरपूर असे मुलं आहे की जे आपल्या चॅनलमार्फत सिलेक्ट झालेत. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल तर मागच्या ज्या काही भरती झाल्या यामध्ये हजारो विद्यार्थी आपल्या चॅनलमार्फत सिलेक्ट झालेले आहे. अगदी फ्रीमध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झाले आहेत. का, तर त्या विद्यार्थ्यांना सर्व जे स्टडी मटेरियल असेल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व जे काही अपडेट असतील ते मी या ठिकाणी त्यांना फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत होतो. त्यांचं फॉर्मही या ठिकाणी फ्रीमध्ये भरून दिलं गेलं होतं. त्यामुळे भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये झालं पाहिजे, तर फक्त कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुमचं नाव लिहून पाठवा. रीना, गीता, साक्षी जे असेल ते, किंवा राहुल, महेश, जे असेल ते, XYZ जे तुमचं नाव असेल ते लिहून पाठवा. आणि फक्त लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला सर्व मदत फॉर्म भरण्यासाठी केली जाणार आहे. ठीक आहे, आणि सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. आता बघा, महाराष्ट्र शासनाने तुम्ही जर बघितलं, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस दलातील आणि कारागृह विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. नुकताच जारी झालेल्या शासन निर्णयानुसार 2024-25 या कालावधीमध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील एकूण 15,631 पदे भरली जाणार आहेत. आणि यासाठी जो GR असतो तो GR सुद्धा ठिकाणी जारी केलेला आहे. म्हणजे शासन निर्णय, त्याला आपण GR म्हणतो, तो GR सुद्धा ठिकाणी काढलेला आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळे पदं भरली जाणारे टोटल 15,631 पदांची ही भरती होणार आहे. ठीक आहे, आता बघा यामध्ये पदाचे नाव तुम्हाला सांगतोय मी, किती जागा असणार त्याही सांगतो, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की किती जागा आहेत, कोणकोणत्या पदासाठी आहेत. आणि ह्यानुसार तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे. आता बघा, पहिलं या ठिकाणी पद दिले तुम्हाला पोलीस शिपाई. तर पोलीस शिपाईसाठी किती जागा दिल्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पोलीस शिपाईसाठी 12,399 जागा असणार आहे. म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल हे पद सर्वांना आवडतं. सर्व मुली किंवा सर्व मुली ह्या पदासाठी अप्लाय करतात. आणि यामध्ये जास्त जागा तुम्हाला दिल्या आहेत. 12,399 जागा असणार आहे पोलीस शिपाईसाठी. ठीक आहे, सर्वात जास्त मुलं किंवा मुली या पदासाठी अप्लाय करतात, म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल बनण्यासाठी. यानंतर बघा पुढचं पद दिलं आहे सशस्त्र पोलीस शिपाई, म्हणजेच त्याला आपण SRPF म्हणतो. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर सशस्त्र पोलीस शिपाई त्याला SRPF म्हणतो. यासाठी जागा किती दिल्या आहेत, तर यासाठी जागा 2,393, म्हणजेच यासाठी सुद्धा जागा चांगल्या आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्हाला पोलीस शिपाईसाठी अर्ज करायचा आहे की सशस्त्र पोलीस शिपाईसाठी अर्ज करायचे, त्याची माहिती लिहून पाठवा.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की टाईप करून पाठवा की तुम्हाला पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचे की सशस्त्र पोलीस शिपाईसाठी. आणखी बघा पुढे दिलेल्या पदाचं नाव कारागृह शिपाई म्हणजे जेल कॉन्स्टेबल, जेल पोलीस त्याला म्हणतो. तर त्याच्या जागा असणार आहे 5,000. तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते त्याच्या जागा किती जागे, तर जवळजवळ 580 जागा या ठिकाणी दिल्या आहे. म्हणजेच कोणत्या पदासाठी? कारागृह शिपाई म्हणजेच जेल कॉन्स्टेबल यासाठी 580 जागा या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर पोलीस शिपाई चालक यासाठी 234 जागा असणार आहे. कोणतं पद आहे पुढचं? पोलीस शिपाई चालक. यासाठी किती जागा दिल्या आहेत? तर जवळजवळ तुम्ही बघू शकता 234 जागा आहे म्हणजेच ड्रायव्हरसाठी. आणि नंतर पुढचं पद आणखी बघा बँड्समॅन आहे, यासाठी 25 जागा असणार आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे. जर का तुम्ही बँड्समॅनसाठी अर्ज करणार असाल तर लिहून पाठवा की सर मला बँड्समॅनसाठी अर्ज करायचं आहे. तुम्ही पोलीस शिपाई चालकसाठी अर्ज करणार असाल तर लिहून पाठवा की सर मला पोलीस शिपाई चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी अर्ज करायचा आहे. जर का तुमची इच्छा असेल की जेल कॉन्स्टेबल तुम्हाला बनायचं आहे तर कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला कारागृह शिपाईसाठी अर्ज करायचे आहे. आणि जर का तुम्हाला SRPFसाठी अर्ज करायचं असेल तर ते लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं पद म्हणजे काय, तर पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई यासाठी जर अर्ज करायचं असेल तर तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे. जे नाव असेल ते लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करायचं आहे. बाकी तुम्हाला सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. फॉर्म भरण्यापासून तर सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आणि ग्राउंडचीही तुम्हाला बरीचशी माहिती प्रोव्हाइड केली जात असते. एकूण पदं किती दिली तर 15,631 पदं असणार आहे. पुढे बघा आता ही भरती कधी सुरू होणार हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर त्याच्या तारखा काय असणार ते आपण बघूया. बघा ज्या उमेदवारांनी 2024च्या भरतीमध्ये अर्ज केले नव्हते त्यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. कारण की 2024च्या भरतीमध्ये जर का तुम्हाला संधी मिळाली नसेल फॉर्म भरण्यासाठी तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरती प्रक्रिया पुढील प्रमाणे सुरू होण्याची शक्यता आहे. आता बघा भरतीची जी अधिसूचना होती, नोटिफिकेशन होती ती 20 ऑगस्ट 2025 ठिकाणी जाहीर झाली. आता यानंतर ऑनलाईन अर्ज भरणे कधी सुरू होतील तर सप्टेंबर-ऑक्टोबर 2025मध्ये लवकरच हे अर्ज सुरू होतील. आता सप्टेंबर त्या ठिकाणी महिना गेला तर ऑक्टोबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यामध्ये आता ही भरतीची जे फॉर्म आहे त्या ठिकाणी सुरू होतील अशी आपल्याला ठिकाणी माहिती मिळाली आहे. पुढे बघा लेखी परीक्षा कधी होणार आहे तर लेखी परीक्षा तुमची ऑक्टोबरपासून पुढे ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये तुमच्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातील आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षेची तयारी केली जाईल. पुढे बघा सध्याची स्थिती अशी की पदे भरण्यास अधिकृत मंजुरी मिळाली असून अर्ज स्वीकारण्याची जी प्रक्रिया ती कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. कारण की ऑफिशियल GR आलेला आहे त्यामुळे या भरतीला कोणताही अडथळा नाही आहे. ही भरती तुमच्या आधी आता या ठिकाणी होणार आहे. कारण की कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेस तुमच्याकडून अर्ज या ठिकाणी भरून घेतले जातील. कारण की ह्या भरतीला GR सुद्धा आलेला आहे, GR काढलेला आहे आणि त्यानुसार परवानगी मिळाली आहे. पुढे बघा काही मीडिया रिपोर्टनुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते फॉर्म भरण्याची सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा वयोमर्यादेमध्ये सूट मिळाली त्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे काय तर वयोमर्यादेमध्ये दिलेली सूट. ज्या मुलांना वयोमर्यादेमध्ये सूट मिळाली त्यामुळे भरपूर मुलं ठिकाणी खुश झाले आहेत. आता बघा सन 2022 आणि सन 2023मध्ये ज्या उमेदवारांनी संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली होती त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आले आहे. बघा 2022 आणि 23, 24, 25 यामध्ये ज्या मुलांचे वय संपलेले असेल अशा मुलांना सुद्धा संधी मिळाली आहे. म्हणून त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची आणि शेवटची संधी असणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी करायची आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अर्ज कुठे करायचा आहे त्याची माहिती जाणून घ्या. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाची जी अधिकृत वेबसाईट आहे mahapolice.gov.in या वेबसाईटला नियमित भेट द्यायची आणि अर्ज करण्याची लिंक तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी ओपन होऊन जाणार आहे. तयारीला लागा. भरती प्रक्रिया कोणत्याही क्षणी सुरू होणार असल्याने तरुणांनी आता कोणत्याही दिरंगाई न करता शारीरिक आणि लेखी परीक्षेची तयारीला सुरुवात करावी लागणार आहे. अधिकृत घोषणेसाठी महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक आणि 100% ऑफिशियल या ठिकाणी माहिती मिळत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.